मित्रांनो नमस्कार, कोकणाचं आम्ही त्या चॅनल में आपलं स्वागत आहे। नवरात्र उत्सव लगभग 2 ते 3 दिवस आलाय, तर माझ्या घरी पण नवरात्र उत्सव असतं, तर त्या पूजेसाठी लागणार नवरात्रामध्ये काय साहित्य कुठे भेटतं याचा अंदाज खूप कमी आहे मला। तर मित्र म्हटला जा बुलेश्वर मार्केटला, सगळ्या गोष्टी तुला भेटतील। तर कशा प्रकारे मार्केटमध्ये कोणत्या वस्तू भेटणार आहे बघणार मी। तर कोणताही नव्हे, आपण चाललोय बुलेश्वर मार्केटला नवरात्र उत्सव लागणार खरेदी करण्यासाठी। कधी पण या, सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या, आपल्या ट्रॅफिक जाम भेटणार। कारण व्यावसायिक दृष्ट्या तर खूप कामं केली जातात। तसेच आपलं मुंबादेवीचं मंदिर पण या ठिकाणी आहे, खूपच गर्दी असते। आपण चाललोय बुलेश्वर मार्केटला, चला पुढे जाऊया। अजून मुंबादेवी मंदिराच्या परिसराजवळ आहे। नवरात्री कशा प्रकारे तयारी चालू बघू शकता आपण। अशा प्रकारे मंडप बांधला जात आहे की 9 दिवसाचा मोठा उत्सव या ठिकाणी असतो, तर खूप मोठी जय्यत तयारी चालू आपण बघू शकता। अजून पूर्ण झालं नाही पण तयारी चालू आहे। खूप भाविक या ठिकाणी दर्शन येतात नवरात्र काळामध्ये, त्यानुसार या ठिकाणी तयारी या प्रबंध केला चालू आहे, आपण बघू शकता। मित्र आपण बघताय नवरात्र पूजेला लागणारे सगळं साहित्य या ठिकाणी भेटतं। आरतीचे ताट असेल म्हणा, किंवा खाली आपण बघू शकता स्टिकर, लक्ष्मीची पावले, शुभलाभ, या गोष्टी सगळ्या या ठिकाणी भेटतात, बघू शकता आपण। दागिने आपण बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी आहेत।
नवरात्र डेकोरेशन करायचं विचार तर ते पण फुलांचं, तर या ठिकाणी सुंदर असं छानसं कलेक्शन आपण बघू शकता. सुंदर आणि मनमोहक प्लास्टिकची फुलं किंवा म्हणून आहेत, तर खूपही छान आहेत या ठिकाणी बघू शकता आपण. तर आपण घरी विचार करत असाल की आपल्याला फुलांचं डेकोरेशन करायचं, तर या ठिकाणी उत्तम असं छानसं कलेक्शन आहे. बघू शकता तोरण पण आपल्या घरासमोर बांधू शकता अशा प्रकारे. आपण दुकानामध्ये बघता किती गर्दी आहे. नवरात्र नवदुर्गा पूजेसाठी लागणारे सगळे साहित्य घेण्यासाठी खूपच गर्दी आहे. आपण बघू शकता हे आपलं सगळं प्लास्टिकच्या फुलांचं हाराचं दुकान आहे. आपण बघू शकता आतमध्ये गर्दी पहा किती आहे. तो जाम आहे, आतमध्ये जागा पण नाही. लांबून दाखवतो आपल्याला. पूजेच्या पहिला सगळं साहित्य या ठिकाणी भेटतो. पूजेचं बघू शकतो आपण. धूप असो किंवा अगरबत्ती असो किंवा नारळ असो किंवा आपण बघू शकता या ठिकाणी वात असो किंवा लाईक सोनेरी असो किंवा सगळं या ठिकाणी भेटतात. बघू शकता आपण. बुलेश्वर मार्केटला सगळ्या गोष्टी भेटतात ज्या आपल्या नवरात्र उत्सव लागणार पूजे साहित्य सगळं भेटतं. मार्केट फिरतोय, खूपच गर्दी आहे कारण नवरात्र अवघ्या 3-4 दिवसावर आहे. तर भाविकांची प्रत्येकाची लगबग आहे की आपलं उत्सव लागणार सगळं वस्तू खरेदी केल्या पाहिजे, त्यामुळे खूपच गर्दी आहे. चला आज आतमध्ये मार्केटच्या आतमध्ये जाऊया. चला. आवडतं नृत्य म्हणजे गरबा नृत्य असतं. त्याला लागणारे कपडे म्हणजे नवरात्राचे ड्रेस आपण बघू शकता या ठिकाणी भेटतात. सुंदर चालणाऱ्या गरबा नृत्यासाठी लागणारे कपडे किंवा ड्रेस आपण बघू शकता या ठिकाणी भेटतात. तर बुलेश्वर मार्केटला भेटतात. बघू शकता सुंदर प्रकारचे भेटत बघा. आपण बघू शकता असं शॉप आहे या ठिकाणी. आतमध्ये किती गर्दी आहे बघा. आपण बघू शकता ड्रेस घ्यायसाठी, कारण प्रत्येकाला वाटतं की आपण नवरात्रामध्ये छानसा ड्रेस असावा आणि आपण नृत्य करावं. त्यासाठी खूपच गर्दी आहे. लगभग 2 ते 3 दिवस बाकी राहिली. लागणाऱ्या दांडिया या ठिकाणी भेटा बघू शकता. खूप छान आणि सुंदर आहेत. आपण बघू शकता की बघू शकता असं शॉप आहे ठिकाणी. स्टीलच्या पण आहेत अशा आणि सुंदर आणि मनमोहक आहे. बघू शकता शॉपच आहे ठिकाणी बुलेश्वर मार्केटला. प्रत्येकाची ओढ लागली या ठिकाणी की आपला दांडिया घेऊन 9 दिवस खेळावं, त्यासाठी लोक खूप प्रमाणात या ठिकाणी येतात.
या शोरूमच्या बाहेर उभा आहे शॉपच्या। या ठिकाणी सगळ्या प्रकारचे दांड्याचे ड्रेस किंवा कलेक्शन भेटतं। जर आपल्याला मुंबईत कुठे भेटतं तर आपण या ठिकाणी नक्की या। खूप मोठा आतमध्ये शॉप आपण बघू शकता। तो खूप छान आणि सुंदर असं कलेक्शन आहे। लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत या ठिकाणी दांड्याचे सगळे ड्रेस किंवा भेटतात। आपण या ठिकाणी नक्की व्हिजिट करावं। साहित्य या ठिकाणी भेटतं, आपण बघू शकता। दाखवतो आपल्याला शंख असेल, टाळ असेल, मोठी घंटा असेल किंवा आरतीचं ताट असेल किंवा रुद्राक्ष माळ असेल, सगळ्या गोष्टी या ठिकाणी शॉप मध्ये भेटतात। आपण या ठिकाणी नक्की यावं। मित्रांनो, आपण ब्लॉगच्या शेवटच्या चरण टप्प्यामध्ये आहोत। तर आपण जाता जाता मुंबादेवी मातेच्या चरणाशी नमस्कार करूया। बोला आई माऊलीचा उदो उदो। मित्रांनो, नवरात्र उत्सवासाठी मुंबादेवी मंदिराच्या परिसरामध्ये अंतिम टप्प्यामध्ये तयारी चालू आहे। बुलेटच्या मार्केटमध्ये बोलाल तर भाविकांची खूपच गर्दी, कारण नवरात्र उत्सवाला लगभग 2 ते 3 दिवस बाकी आहेत। तर भाविक खूपच गर्दी केले, कारण उत्सवाला लागायचं साहित्य घेऊन जाण्यासाठी। आपण या मार्केटमध्ये आला तर आपल्याला प्रत्येक गोष्ट भेटेल, पूजे साहित्यापासून डेकोरेशन सगळं भेटतं, तर किंवा इव्हन गरब्यासाठी लागणारे ड्रेस पण या ठिकाणी भेटतात। आपण या मार्केटला नक्की या आणि आपल्याला पाहिजे ते म्हणजे उत्सव लागण्यासाठी यूज घेऊ शकता। जर आपला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, कारण खूप मेहनत लागते। भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये।